हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. तर आता दुपार झालेली आहे ऑलमोस्ट आणि आता मी ब्लॉग सुरू करते आहे. बाकीचं जे पण आहे घरातलं जवळपास सगळं आवरलेलं आहे. कपडे वगैरे पण धुवून टाकलेले आहेत. सगळं झालेलं आहे आणि छान मी पण आवरून आता रेडी आहे. चला आता मला ब्रेकफास्ट बनवायचं आहे, पण आता त्याच्यात काय बनवू हे मला कळतच नाही आहे, कारण खूप हेवी ब्रेकफास्ट करायचा नाही आहे. तर मग मला ॲक्च्युली हे पपई कापायचं होतं, याचाच नाश्ता करूया म्हटलं आज. पण मग मी बघितलं तर मला असं ती कच्ची वाटली. मी म्हटलं उगाच मी कापून घेईल आणि मग ती कच्ची वगैरे निघाली तर परत पिक करायचा प्रश्न असतो. तर मग मी ती ठेवून दिली पपई. मग मी म्हटलं असू देत, आता बाकी पण भरपूर सारे फ्रूट्स वगैरे आहेत माझ्याकडे, त्यांना पण सगळं आता संपवायचंच आहे. तर त्यासाठी म्हटलं चला आज नाश्ता स्किप करूया आणि असं छान एक पूर्ण फळांची प्लेट बनवूया, तर तीच खाता येईल. आता यांना बरं नसल्यामुळे यांना तर ते खातच आहे, पण त्यांच्यासोबत मी पण सगळं आता खाती आहे. म्हणजे तेवढंच आपल्या बॉडीला फ्रूट्स मिळेल, आपली बॉडी छान होईल, डिटॉक्स होईल, असं माझा विचार असतो. तसं फळं वगैरे जे आहेत ते मला खूप आवडतात. यांना थोडासा प्रॉब्लेम आहे, पण आता बरं नसल्यामुळे यांना ते खावं लागत आहे आणि हे पण मन मारून जे आहे आपलं खात आहे. मग यांच्यासोबत मी पण सगळ्या संधीचा जो आहे पुरेपूर फायदा घेऊन घेत आहे. यांच्यासोबत मी पण खाऊन घेते आहे, कारण एकटीसाठी नाश्ता बनवणं माझ्या तरी खूप जीवावर येतं. एखाद्या वेळेला ठीक आहे, पण असं आता आज कंटाळा आला होता मला एकटीसाठी काहीतरी बनवायचा. म्हटलं जाऊ दे, आज फळं खूप सारे आहेत, तर आज आपण पण याचाच छान नाश्ता करूया. आणि युगितनी सकाळी उठल्यापासून, म्हणजे आज झोपेतून उठल्याबरोबर त्याचं सुरू झालं की मला तू पोमोग्रेनेट काढून दे. त्याला पोमोग्रेनेट म्हणता नाही येत, तर तो पोमोग्रेनेट करतो. तर त्याचं सुरू होतं पोमोग्रेनेटच खायचं आहे, पोमोग्रेनेटच खायचं आहे. तर त्याला सकाळी मी रागवली की नाही, आधी तू दूध फिनिश कर, त्याच्यानंतरच तुला मिळेल म्हणून. तर मग त्यांनी तेवढं दूध वगैरे फिनिश केलं. त्याच्यानंतर मला ते त्याला काढूनच द्यावं लागलं. तर त्यांनी जसं फिनिश केलं तसंच तो आला माझ्याकडे घेऊन की आता मला तू हे काढून दे आणि मला ते दाणे दे म्हणून खायला. तर लगेच मग त्याला तो पोमोग्रेनेट जो आहे तो पूर्ण सोलून दिला आणि दाणे काढून दिले. आणि मला माहिती आहे तो वेस्ट करतो म्हणून, लहान मुलांचं असतंच तसं, खाणं कमी आणि वेस्ट जास्त. तर आधीच मी हाफ केले की हाफ आमची आणि हाफ पूर्ण तू खा म्हणून. तर तो ओके बोलला. आता त्याला ना बिलकुल धीर नावाची गोष्टच नाही आहे. म्हणजे त्याला इतकी घाई असते, प्रत्येक गोष्टीची एवढी घाई असते की मी सांगू शकतच नाही. आता त्यांनी खायचं ठरवलं तर त्यांनी लगेच ते पूर्ण खाऊन टाकलं आणि मग त्याचं थोडंसं झाल्यावर त्यांनी ते ठेवून दिलं. आणि मग नंतर परत आता मी माझी फळं कापायला घेतलेलं, आला माझ्याजवळ आणि बसला की इथे बसून मी खातो म्हणून. तर इथे त्याचं खाणं सुरू होतं. आता हे काय लहान मुलांच्या बाबतीत असं काय होतं मला खरंच कळत नाही. तुमच्या पण मुलांच्या बाबतीत असंच होतं का, मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. तर त्याचं तिथे खाणं सुरू होतं, माझ्याजवळ बसला आणि मग माझं पण इथे मी सगळे कट करून घेत होता. आधी ॲपल होता माझ्याकडे, तो ॲपल कट करून घेतला. त्यानंतर वॉटरमेलन होता. आता वॉटरमेलन आपण मोठा आणतो, कारण 1 किंवा 1.5 किलो ते मिळतच नाही. आता सध्या तरी 2 ते 2.5 किलोपर्यंतच वॉटरमेलन येत आहे घरी. आणि आता तर दर 2-3 दिवसांनी आम्हाला फ्रूट्स आणावेच लागत आहे. तर आता खूप जास्त आणणं होत आहे फ्रूट्स वगैरे, आणि सतत खाणं सुरू आहे. वॉटरमेलन तर टरबूज तर एवढं भरभरून खाणं सुरू आहे, कारण आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि ऑब्व्हियसली आता टरबूज खायचंच असते. तर आमचं तर जरा जास्तच खाणं सुरू आहे. तर हाफ मी कट करते, कारण एका वेळेला एवढा खाणं होत नाही अख्खं 2-2.5 किलोचा. तर मी अर्धा करते आणि अर्धा मग ठेवते फ्रीजमध्ये. आता हेही मला माहिती आहे की फ्रीजमध्ये जास्त दिवस ठेवता नाही येत, म्हणून मग लगेच जो आहे, युगितला लागलं तर तू त्याला, किंवा दुपारी मला वाटलं तर मी लगेच कट करून घेत आहे. म्हणजे एक जर 2.5 किलोचा आणला तर माझा एम असतो की तो 2 ते 3 दिवसांमध्ये तो पूर्ण संपला पाहिजे, आणि संपतोसुद्धा म्हणा, कारण खातोच आम्ही. तर आणि मग एवढा आता उरलेला होता. आता आता संपलेला आहे. आणखी एक टरबूज आमच्याकडे ठेवूनच आहे. मी म्हटलं आता हा पूर्ण कट करते आणि मग सगळं जे आहे ते स्लायसेस करून घेतले, टरबूजचे, ॲपलचे, आणि दाणे पण काढूनच होते सकाळी माझ्याकडे डाळिंबाचे, ते घेऊन घेतले. बनाना पण होता, मग बनाना पण कट करून घेतला. म्हणजे ऑलमोस्ट सगळेच फ्रूट्स मी घेतले. फक्त पपया आणि खरबूज, डांगूर असतं ना, ते पण आहे. तर ते म्हटलं नंतर खाऊया, कारण ते याच्यामध्ये मिक्स केलं तर ते काही खाणं होणार नाही, म्हणून ते ठेवून दिलं. बाकी सगळे जे फ्रूट्स आहे ते मी घेऊन घेतले. ग्रेप्स पण होते, ग्रेप्स पण घेऊन आली, कारण असं खाणं होत नाही, एक घेतो म्हटलं तर आता पूर्ण नाश्ताच मला फ्रूट्सचा करायचा होता, तर पोट पण भरलं पाहिजे ना, म्हणून मी छान असं सगळं पूर्ण प्लेटमध्ये
मस्त भरभरून जे आहे ते ठेवून दिलं. आणि त्या युगीतला जे आहे काहीच पाहिजे नव्हतं, तर मी त्याला फक्त टरबूज दिला. युगो पप्पाला नेऊन दे रे. तुमच्याबरोबर एक खेळ खेळायचा आहे. तर हा खेळ खेळण्यापूर्वी तुम्हाला भेटायला एक पाहुणे आलेले आहेत जे डबेवाले काका आहेत. फक्त हे ऍक्टर कम डबेवाला कम असं कम 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 खूप काही आहेत आणि पप्पाला ते आता जादा झालेले आहेत. तर त्यांना विनंती आहे, पप्पाला मंचावरती या डबेवाले काका. आणि युगीत आजकाल दिवसेंदिवस एवढा बदमाश झालेला आहे. आधी सगळ्या गोष्टी माझ्या ऐकायचा तो, आता एकसुद्धा गोष्ट माझी ऐकत नाही. त्याला किती वेळ मी म्हटलं की हे नेऊन दे पप्पाला, प्लेट नेऊन दे, पण त्यांनी नाही ऐकलं. शेवटी मलाच उठून जे आहे ते नेऊन द्यावं लागलं यांना. आणि त्यानंतर त्याला दिलं खायला, तर त्याच्यामध्ये त्याचे नखरे सुरू होते, मला खायचं नाही आहे म्हणून. याच्यात बियाचं आहे, मग माझ्या तोंडातच जात आहे, असं तसं सगळं त्याचे असतात सुरू जेव्हा त्याला खायचं नसतं तेव्हा. तर असं सगळं झालं. त्यानंतर मी पण माझी प्लेट जी आहे पूर्ण फिनिश करायला घेतली. आता असं वाटलं बघून की जाईल म्हणून पटपट, पण जेव्हा खायला सुरुवात केली तेव्हा कुठनं खायला सुरुवात केली, आधी याच्यात खूप कन्फ्युजन होतं. मग कसं बसं खायला सुरुवात केली, पण मग हळूहळू थोडा वेळ घेत जे आहे ना गेलं हळूहळू सगळं. आणि अशी सर्व प्लेट जी आहे ती पूर्ण संपली. आता याच्या ठिकाणी काही दुसरं असतं ना की तर खूप जास्त फास्ट गेलं असतं, पण फळं म्हटलं की सगळ्यांच्याच जीवावर येतं, तर माझ्या पण जीवावर आलं. पण काही नाही, मी केलं तरी मी पूर्ण जी आहे प्लेट संपवली. माझी शेवटचा बनाना उरलेला होता, तोही अर्धाच घेतलेला होता आणि तो पण भरलं होतं पोट, तर तसं ऑलमोस्ट सगळंच भरलेलं होतं, तो पण खाऊन घेतला. त्यानंतर जे आहे युगीतला आंघोळीला मी पाठवलं होतं एवढं करून. आता त्याने तर ते खाल्लं नाही, पण मी आंघोळीला त्याला पाठवलं. जा म्हटलं आता आंघोळ तरी कर ॲटलिस्ट. आंघोळीला पाठवलं तर यांनी ह्या तर माझं प्रत्येक काम जे आहे ते वाढवूनच ठेवतं. याचं काही करणं म्हणजे हा माझा प्रत्येक काम वाढवून ठेवतं. तर इथे याला मी आतमध्ये पाठवलं बाथरूममध्ये, त्यांनी बाथरूममध्ये बाहेर पाणी फेकलं मग्यानी आणि पूर्ण जे आहे ते ओलं करून दिलं. आता हे डबलच काम झालं. याच्या आधी मी सकाळीच पोछा मारलेला होता आणि इथे परत जो आहे डबल मला सगळं पोछा मारावं लागलं आणि पूर्ण जे आहे क्लीन करावं लागलं. त्यानंतर युगीची आंघोळ वगैरे झाली, त्याचं आवरलं. त्यानंतर जे आहे मला खिचडी बनवायची होती, पण आता 2-4 दिवस झाले मी यांना खूप साधीच खिचडी देत आहे. मी म्हटलं आज काहीतरी करावं याच्यासोबत एक्सपेरिमेंट. तर एक्सपेरिमेंट मी केला. लसूण तर टाकतोच आपण, मग मी सोबत आज पालक पण टाकली. माझ्याकडे थोडीशी उरलेली होती, म्हटलं चला आता एवढीशा पालकेत काय होणार आहे म्हणून मग मी पालक पण टाकून दिली खिचडीमध्ये आणि लसूण टाकलं आणि छान अशी फोडणी दिली आणि छान पाणी वगैरे टाकून जी आहे ती ठेवून दिली. मुगाच्या डाळीची खिचडी केली, म्हणजे पचायला पण जी आहे ती. आणि ती अशी पूर्ण ग्रीन दिसत होती. मला असं वाटलं ही ग्रीन होते की काय, पण ती येल्लोच झाली. त्यानंतर युगीतचं आज नवीन परत सुरू झालं की आज त्याला एकदम कोणतं तरी मिल्क प्यायचं होतं. मिल्क बदाम पाहिजे मला तर बनवतात मिल्क बदाम. विचार म्हणजे बदाम झाले आपण चॉकलेट टाकतो. कशामध्ये टाकू चॉकलेट? मिल्क बदाम. बदाम मिल्क वेगळं, चॉकलेट मिल्क वेगळं. चॉकलेटवर ते टाकायचं, मग ते टाकायचं. हां, मग काय टाकायचं? तुला काय बनवून पाहिजे, बदाम मिल्क की चॉकलेट मिल्क? चॉकलेट. मग मिल्कमध्ये चॉकलेट टाकू. हा, चॉकलेट कुठे आपल्याकडे? चॉकलेट फ्रीजमध्ये. बदाम मिल्क नाही पाहिजे. हं? बदाम मिल्क नाही पाहिजे. ना. ठीक, तू बनवते मी बनवू? तू. मी बनव. कसं बनवू? मिक्स करून बनव. मिक्स करून बनव. चार. पण मला बनवताच नाही येत ना. चॉकलेट मिल्क मला बनवता नाही येत. तुम्हाला बनवता आहे? पप्पाला पण नाही बनवता येत. मला बनवता येते. तुला बनवता येतं? कशा चॉकलेट आणि मिल्क मिक्स करायचं? हो. झालं मग चॉकलेट मिल्क. ठीक आहे, चला चॉकलेट मिल्क बनवू. ओके चला. तर अशी जी आहे युगीतनी रेसिपी सांगितली मला की मिल्क घ्यायचं, त्याच्यामध्ये चॉकलेट टाकायचं, मिक्स करायचं, चॉकलेट मिल्क रेडी होईल. आता हे मेल्ट करून घेते पहिले. ठीक आहे, ओव्हनमध्ये इसमें डालेंगे दूध. हो गई चॉकलेट मिल्क.
आता चॉकलेट मिल्कसाठी डेअरी मिल्कच लागते हे मलाही माहिती होतं, पण डेअरी मिल्क अवेलेबलच नव्हतं म्हणून मी 5 स्टार घेतलं. आणि मला असं वाटलं की काचेच्या बाउलमध्ये मी चॉकलेट ठेवते आणि अवनमध्ये थोडंसं हीट करायला ठेवते म्हणजे ती मेल्ट होऊन जाईल. कारण याच्या आधी मला आठवतं की एकदा मी हे असं करून बघितलेलं होतं तर ती झाली होती मेल्ट. तर मी तसंच जे आहे बाउलमध्ये ठेवून दिलं याच्यामध्ये मेल्ट व्हायला. आणि मग तिथे उभं राहूनच जे आहे ना आम्ही वाट बघत होतो की हे कधी मेल्ट होईल, कधी दिसेल, असं आम्ही बघतच होतो सगळं. होऊ तर दे, होऊ तर दे. कसं बनवते का चॉकलेट मिल्क? आणि आमचं ओव्हनकडे पूर्ण लक्ष पण होतं नाही, असा एकदम फटकन आवाज आला काहीतरी फुटल्यासारखा. मग मी लगेच बंद केले स्विचेस आणि बघितलं तर ते जे काचेचं बाउल होतं तेच फुटून गेलं. आता हे कसं काय झालं मलाच कळलं नाही. आता यांचं म्हणणं होतं की तू डायरेक्ट याच्यामध्ये ठेवलं त्याच्यामुळे ते हीट झालं असेल जास्त आणि ते फुटलं. पण याच्या आधी पण मला आठवतं की मी याच्या आधी एक की दोनदा चॉकलेट मेल्ट केलेलं आहे ओव्हनमध्ये आणि हे होतं, हे मला माहिती होतं. पण मी ते डेअरी मिल्कसोबत केलेलं, 5 स्टारसोबत कधी केलं नाही. आणि पूर्ण जो बाऊल होता आणि असा छोटाही नाही, चांगला मोठा बाऊल होता तो. पूर्ण जो बाऊल होता तो पूर्णच तुटून गेला. म्हणजे त्याचे 4 ते 5 तुकडे झाले, एक मोठा तुकडा झाला आणि 2 छोटे छोटे तुकडे झाले. मला एवढी भीती वाटायला लागली की काय झालं म्हणून मला समजलंच नाही 2 मिनटं. मग मी त्यानंतर त्याला थंड होऊ दिलं. त्यानंतर त्याला पूर्ण बाहेर काढलं. त्यातले जे पण आहे तुकडे काचाचे जे आहे ते सगळे बाहेर काढले. आणि युगीतला म्हटलं आता तू हात लावला होता. आता हे अवनला पण काय झालं होतं माहिती नाही, याचं डोअर लागत नव्हतं, मला काही समजत नव्हतं. मग मी थोडंसं जोरात प्रेस केलं तेव्हा कुठे ते बंद झालं. आता याच्यातलं जे चॉकलेट आहे ते वापरू की नको असं माझं सुरू होतं. मग मी नाही वापरलं. मग मी दुसरं एक चॉकलेट घेतलं आणि ते डायरेक्टच टाकून आणि दूध टाकलं आणि डायरेक्ट मिक्सरला फिरवते म्हटलं, कारण आता त्याला प्यायचंच होतं आणि माझ्याकडे अवेलेबल नव्हतं. आणि बाहेर एवढं ऊन आहे की मला आता बाहेर दुकानात जायचं काही इच्छाच होत नव्हती. त्याच्यामुळे मग मी डायरेक्ट त्याच्यातच टाकलं आणि ते करायला घेतलं. इथे युगीतसाठी छान असं चॉकलेट मिल्क बनवून जे आहे रेडी झालेलं आहे. आता याला विचारू हे कसं झालेलं आहे, कारण मी टेस्ट करून बघितलं तर मला छान वाटलं. कारण चॉकलेट पण होतं त्याच्यात, साखर पण टाकली होती मी बऱ्यापैकी, तर त्याच्यामुळे छान ते गोड वगैरे झालं होतं. मला तर छान टेस्टी वाटलं. याला पण वाटेलच छान. कसं झालं? छान झालं.
चला शेवटी त्याला आवडलं आणि त्याचं असं होतं की स्ट्रॉवाल्या ग्लासमध्ये मला प्यायचं आहे, तर मग हे त्याच्यातून त्याच्यात ट्रान्सफर केलं. आणि फक्त खेळ करायचा असतो, याला काही प्यायचं वगैरे नसते. नाही पिलं म्हणा त्यांनी बऱ्यापैकी, पण प्रत्येक गोष्ट असा खेळ करून करून प्यायचं असते. छान यांच्यासाठी टिफिन वगैरे पूर्ण पॅक केला आणि यांची वेळ झाली ऑफिसला जायची, तर हे निघाले ऑफिसला जायला. आणि आज खूप दिवसानंतर ऑफिसला जात होते हे, त्यासाठी जे आहे आम्ही दोघं पण दरवाजाच्या बाहेरपर्यंत यांना बाय बाय वगैरे करायला निघालो. आणि युगीचं सांगणं सुरू होतं सगळं की ऑफिसमधनं येताना माझ्यासाठी हे चॉकलेट आणाल, हे आईस्क्रीम आणाल, असे सगळेच लहान मुलं सांगतात, तसं त्याचं पण सांगणं सुरू होतं. जेवण करायचंय. त्यानंतर मला युगीतला जेवण चारून द्यायचं होतं, कारण तो चारल्याशिवाय खातच नाही. त्याला मी 1-2दा देऊन दिलं असं की हे घे तुझी प्लेट आहे आणि तू जेव, पण तो जेवत नाही. मला त्याला चारावंच लागतं, नाहीतर मग तो उपाशी राहतो. तुमच्या मुलांच्या बाबतीत पण असं होत आहे का हे मला नक्की सांगा, कारण मला याचं खूप टेन्शन येत आहे, खरंच सांगते. चला मग हा आजचा व्लॉग जो आहे मी इथेच एंड करते. बाय बाय, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. तुमचे काही सजेशन्स वगैरे असतील ते पण तुम्ही नक्की देऊ शकता. चला मग बाय.